तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वज्ञ डेअरी मार्ट आणि मशिनरीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहू, जर तुमचे मशीन दूध काढायच्या टायमाला जर अचानक बंद पडले तर त्याला कोणता प्रॉब्लेम आलेला आहे व तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा। तो प्रॉब्लेम आपण घरच्या घरी अगदी सहज व सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो। आता ह्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ अगदी लक्षपूर्वक तुम्ही काळजीपूर्वक बघा। सर्वप्रथम आपण आधी एक गोष्ट समजून घेऊ, ज्यावेळेस आपण आजारी पडतो त्यावेळेस थेट दवाखान्यात जातो का? तर नाही। सर्वप्रथम घरी आपण प्रथमोपचार करतो आणि प्रथमोपचार करून जर आपल्याला काही फरक पडला नाही तर त्या टायमाला आपण दवाखान्यात जातो। तर ह्या मशीनचे जे आपण घरच्या घरी करू शकणारे जे काही प्रथमोपचार आहेत त्या विषयावर आपण आज चर्चा करू। पहिल्यांदा आपण आपले मिल्किंग मशीन जे आहे ते आपण चालू करून घेऊ। आता आपण आपली मिल्किंग मशीन चालू केलेली आहे। तर मिल्किंग मशीन चालू केल्यानंतर सर्वप्रथम आपण आपल्या मशीनचे व्होल्टेज जे आहे ते व्होल्टेज किती आहे ते चेक करायचे। जर आपल्या मशीनना असा व्होल्टमीटर असेल तर आपले व्होल्टेज चेक करणे आपल्याला सहज व सुलभ होते। तर आपले व्होल्टेज जे आहे ते कमीत कमी 200च्या पुढे पाहिजे। जर 200च्या कमी असेल तर आपली मशीनचे आरपीएम स्लो होते आणि आरपीएम स्लो झाल्यानंतर आपला जे पंप आहे तो पुरेसा व्हॅक्यूम तयार करत नाही। मग आता आपण व्होल्टेज जर एकदम व्यवस्थित असेल तर पुढे यायचं। पंपाचा जो व्हॅक्यूम फिल्टर आहे, आता आपल्या मिल्किंग मशीन मध्ये आपण व्हॅक्यूम फिल्टर वापरलेला आहे, तर तो व्हॅक्यूम फिल्टर जो आहे तो पहिल्यांदा साफ करून घ्यायचा। तो व्हॅक्यूम फिल्टर साफ करून घेतल्यानंतर तिथून ही आपण आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो। आता दुसरी गोष्ट, ज्यानंतर आपला हा टाकीमध्ये व्हॅक्यूम येतो, तर टाकीमध्ये व्हॅक्यूम आल्यानंतर टाकी कुठे लीक आहे का नाही याची खात्री करायची। जर टाकी लीक नसेल तर आपण हा जो आपला व्हॅक्यूम पाईप आहे तो व्हॅक्यूम पाईप काढायचा। व्हॅक्यूम पाईप काढल्यानंतर आपला जो मीटरचा काटा आहे तो 0 पाहिजे। तो जर 0 असेल तर ओके आहे समजायचं, म्हणजे आपलं मीटर जे आहे ते मीटर चालू आहे किंवा मीटर ओके आहे, मीटर मध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही। मग आता आपण जो हा व्हॅक्यूमचा जो प्रवाह आहे तो इथं स्टॉप करायचा। स्टॉप केल्यानंतर आपला व्हॅक्यूम हा 550 ते 600च्या दरम्यान असायला हवा। जर आपला व्हॅक्यूम 550 ते 600च्या दरम्यान असेल तर आपला पंप हा अगदी योग्य आहे किंवा पंपामध्ये कोणत्याही प्रकारची घाण अथवा खराबी झालेली नाही। मग आता आपण दुसरा एक प्रॉब्लेम होऊ शकतो, तर तो प्रॉब्लेम कसा, ज्यावेळेस आपण एअर लॉक करतो त्यावेळेस आपला पंप जरी व्यवस्थित असेल तर हा जो इथं ड्रेन वॉल आहे, हा ड्रेन वॉल पूर्णपणे वरी चिटकला नसल्यामुळे याच्यातूनही आपला एअर लीक होऊ शकतो आणि आपल्या पंपाचा प्रेशर जो आहे 550 किंवा 600च्या दरम्यान जाऊ शकत नाही। मग त्यामुळे काय करायचं, जर समजा इथे लॉक करून सुद्धा आपल्या पंपाचा प्रेशर जो आहे तो 550-600च्या दरम्यान जर नाही गेला तर आपला ड्रेन वॉल जो आहे तो हलकासा खालून पुश करायचा। हलकासा खालून पुश केल्यानंतर आपला जो एअर आहे तो 550 ते 600च्या दरम्यान जायलाच हवा। त्यानंतर हा जो रेग्युलेटर आहे तो रेग्युलेटर कधी कधी व्हायब्रेशनने ढिल्ला होतो किंवा त्यातून पण एअर लीक होऊ शकतो। मग आपण काय करायचं, हा जो रेग्युलेटर आहे तो पूर्णपणे रेग्युलेटर आवळायचा, म्हणजे फिट करायचा। फिट केल्यानंतर तिथला जो प्रेशर आहे तो 550 ते 600च्या दरम्यान हा जायलाच हवा। त्यानंतर इथपर्यंत जर आपण सगळी कृती व्यवस्थित केली आणि सगळं करून जर आपला एअर 550 ते 600च्या दरम्यान गेला तर आपल्या पंपामध्ये किंवा आपल्या बॉडीमध्ये आपल्या मीटरमध्ये कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही, हा आपण समजून घ्यायचा। मग आता हे झाल्यानंतर आपण काय करायचं, समजा परत हा जो 50 फूट पाईप आहे तो परत एकदा जोडून घ्यायचा। तो जोडून घेतल्यानंतर हा जो दुसरा त्याचं जी बाजू आहे ती आपण किटलीला जोडलेली असते, तर ती किटलीला जोडलेली बाजू आपण काढून घ्यायची हातात। ती काढून घेतल्यानंतर ही पुढची बाजूचा जो व्हॅक्यूम आहे इथून आपण व्हॅक्यूम पूर्ण असा स्टॉप करायचा। जर व्हॅक्यूम स्टॉप केला तर ते 600वर जायला पाहिजे बंद केल्यानंतर। पण बंद न करता जर तो मीटर 550, 600 किंवा 350, 400 किंवा 0 वरून थोडा जरी वरी उचलला तर असं समजून जायचं की आपल्या पाईप मध्ये काहीतरी कचरा, शेण किंवा काडी किंवा चिकन काहीतरी अडकलेलं आहे। त्यामुळे आपला मीटर हा 0वर न राहता 100, 200, 300 किंवा 400, 500 पर्यंत जातोय। आपला काटा 550 किंवा 600च्या दरम्यान जर नाही गेला आणि तो जर 350, 300 वरतीच राहिला तर समजून जायचं की आपल्या टाकीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, आपली टाकी गंजून लीक वगैरे झालेली आहे। तर त्यावेळेस काय करायचं, आपली त्या दिवसाची किंवा दुसऱ्या दिवशी सकाळची धार काढण्यासाठी आपण हा जो आपला 50 फुटाचा पाईप आहे तो डायरेक्ट इथे टाकीला न जोडता आपण पंपाचा जो व्हॅक्यूमचा जो आहे तर त्या व्हॅक्यूमच्या आउटलेटला आपण तो पाईप डायरेक्ट जोडायचा आणि 1 ते 2 टाइमापर्यंत
तुम्ही चालवा, तिथून पुढे टाकी बदलून घ्या. जर असं कंटिन्यू चालवलं तर आपल्या पंपामध्ये दूध किंवा पाणी जाण्याची डायरेक्ट शक्यता भरपूर असते. आता आपण आपल्या पाईप पर्यंत काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात ते आपण पाहिले आहेत. आता उर्वरित जो भाग आहे म्हणजेच आपली किटलीचं वर्किंग कसं आहे, किटली कशी वर्किंग करते, किंवा किटलीमध्ये किंवा आपल्या क्लॉमध्ये पल्स लिटरमध्ये काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भाग 2 मध्ये पाहू. त्यासाठीच आपल्या चॅनलला, इंस्टाग्राम चॅनल असेल किंवा यूट्यूब चॅनल असेल, त्यांना फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे इथून पुढे जे कामाचे व्हिडिओ आहेत किंवा मिल्किंग मशीन संदर्भात जे महत्त्वाचे व्हिडिओ आहेत ते बघण्यासाठी तुम्हाला भेटतील. तर धन्यवाद.